आता श्रीकृष्णाचा जन्म काळ पाहू आले निर्जर सकळ दुदुंबी नादे निराळ दुमदुमले ते दवा. श्रीधर स्वामी सांगतात आता कृष्णाचा जन्मकाळ पाहू आले सुरवर सकळ. होय, कृष्ण भगवंताचा जो काय जन्मकाळ आहे का तो पाहण्यासाठी सगळे सुरवर स्वर्गातून आले आहेत आणि दुदुंबीचा करीती गजर. हो, त्यांचे वाद्य आहेत महाराज, प्रत्येकाचं वाद्य आहे आणि ते प्रत्येकाचं वाद्य दुदुंबी वाजवू लागलेले आहेत. अशा प्रकारे विमानाची झाली दाटी वाव नाही नभा पोटी वा. करीती दिव्य सुमन वृष्टी आनंद पोटी न समाये. आनंद पोटी न समाये. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहून देव करिता. देवानी विमानाची दाटी केलेले, हातामध्ये फुलं घेतलेले आणि देवकी मातेवर फुलाचा वर्षाव करतात. का करतात? या देवकी मातेच्या पोटी कृष्ण भगवंत अवतार घेणार आहेत म्हणून फुलांचा वर्षाव देवानी वरून केलेला आहे. वर्षा ऋतू श्रावण मास बुद्धाष्टमी कृष्ण पक्ष वा. अवतरला कमल दलाक्ष रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. वर्षा ऋतू महाराज आणि श्रावण महिना आहे. वर्षा ऋतू, श्रावण महिना, कृष्ण पक्षे आणि कृष्ण अष्टमी आहे. बुधवार दिवस आहे. कृष्ण अष्टमी, कृष्ण पक्षे अष्टमीचा दिवस आहे आणि त्या दिवशी कृष्ण भगवंताचा जन्म झाला. होय, वर्षा ऋतू, श्रावण महिना, कृष्ण पक्षे, अष्टमी आणि वार बुधवार आणि त्या दिवशी कृष्ण भगवंताचा अवतार किंवा जन्म झालेला आहे. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. सोमवंशी अवतार म्हणून साधिला चंद्रपुत्र वार वा. झाला शशीचा उद्धार दशाली वंशासी. सोमवंशी कृष्ण भगवंताचा अवतार झाला म्हणून मानेला कोणता वार? चंद्रपुत्रवार. चंद्रपुत्रवार. चंद्रपुत्रवार म्हणजे बुधवार. चंद्राचा मुलगा बुद्ध आहे आणि बुधवार त्या दिवशी बुधवारी कृष्ण भगवंताचा जन्म झालेला आहे बुधवारच्या दिवशी आणि म्हणून मानेला चंद्रपुत्र वार. चंद्राचा मुलगा बुधवार आहे आणि त्या दिवशी कृष्ण भगवंताचा जन्म झालेला आहे. बुधवाराला फार किंमत आहे महाराज. कशामुळं? कृष्ण भगवंताचा जन्म बुधवारी झालेला आहे म्हणून करता बुधवाराला खूप मोठी किंमत आहे. अशा प्रकारे मध्यरात्री अष्टमीस देवकी पुढे परम पुरुष चतुर्भुज ऋषिकेश निमासूर डोळास पै. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्रीला देवकी मातेच्या समोर महापुरुष, योग पुरुष श्रीकृष्ण भगवंत उभे ठाकलेले महाराज. शोभायमान दिसू लागलेले चतुर्भुज रूपडं अशा प्रकारचं गोजीर आणि साजीर देवकीच्या समोर उभं राहिलेलं आहे. 8 वर्षाची मूर्ती असंभव्य पडली दीप्ती
दिशा उजळती ते लपती शशी सूर्य. 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 वर्षाच्या मूर्तीचा प्रकाश पडलेला आहे आणि 10 दिशा त्या प्रकाशानं उजळून दिसू लागलेल्या आहेत. अशा प्रकारची दीप्ती पडलेली आहे. जणू काय सकाळी सकाळी बाल सूर्य उगवलेला आहे. बाल सूर्याचा जसा प्रकाश पडतो लाल बुंद, आणि त्या पद्धतीनं रात्रीचे 12 वाजलेले. रात्रीच्या 12 वाजता कृष्ण भगवंताचा अवतार जन्म आहे आणि कृष्ण भगवंत देवकीच्या समोर उभे राहिले. सूर्यासारखे तेजस्वी दिसू लागलेले आहेत. पद कमळीचा अमोद सेवावया भ्रमरी झाली शिराब्दी तनया. वा. सर्व काळ न विसंबे पाया कृपण जय साधना ते. करपण जय साधना ते. होय. लक्ष्मी भ्रमर या रूपानं जसा भुंगा फुलावर रुंजी घालण्यासाठी त्या ठिकाणी सारखा रुंजी घालतो आणि तशा पद्धतीने चरणाचं मकरंद सेवण्यासाठी किंवा चरणाची सेवा करण्यासाठी जसं फुलावर भुंगा रुंजी घालतो आणि त्या पद्धतीनं शिराब्दी तनया लक्ष्मी पायाची दासी झालेली आहे किंवा पायाची सेवा करण्यासाठी फुलावर जसा भुंगा रुंजी घालावा आणि त्या पद्धतीनं ती असणारी समुद्र तनया समुद्राची मुलगी लक्ष्मी पायाची सेवा करू लागलेली. न इसंबे सर्वदा. हो, रात्रंदिवस पायाची सेवा आहे महाराज. हो, पाय लक्ष्मीचे हाती किती यावे काकुलती. अशा पद्धतीनं पाय त्या लक्ष्मीच्या हातामध्ये भगवंताचे आहेत आणि ती त्या ठिकाणी सारखी सेवा करते असे भगवंताचे पाय आहेत. भागीरथी चरणी उद्भवली सागरी ती एक झाली परी न विसंभवे निजमुळी कदा काळी तुटेना. कदा काळी तुटेना. कशा पद्धतीनं एक मुलगी जन्मली चोरांब्यामध्ये. ती मोठी झाली. तिचं लग्न झालं दुसऱ्या गावामध्ये दिली महाराज. धारूरमध्ये दिली. मग चोरंब विसरते का ती. माहेर जसं लहानाची मोठी मुलगी झाली तिचं लग्न झालं पुन्हा ती धारूरमध्ये दिली. मग ती का चोरंब्याला विसरते का. माहेर जशी मुलगी विसरत नाही सासरमध्ये राहून जशी मुलगी माहेर विसरत नाही. आणि तशा पद्धतीने भागीरथी कृष्ण भगवंताच्या पायापाशी जन्मली आणि ती समुद्राला जाऊन मिळाली. पण जे काय मूळ आहे का मूळ भगवंताच्या पायाचं ती विसरली नाही. भगवंताचे पाये जशा पद्धतीनं भागीरथी दिसावा आणि त्या पद्धतीनं दिसू लागलेले आहेत. अरुण बालार्क संध्या राग दिव्य रत्नाचे काढिले रंग तैसे तळवे रक्त सुरंग श्रीरंगाचे शोभती. श्रीरंगाचे शोभती. अरुण संध्या राग. होय, सकाळी सकाळी सूर्य उदयाच्या टायमाला अरुणोदय होतो महाराज. आणि त्यावेळेस पूर्व दिशा कशी दिसते. लाल बुंद दिसते. अरुण संध्या राग. होय, सकाळी सकाळी पहाटच्या टायमाला 5च्या टायमाला पूर्व दिशा लाल बुंद दिसते का नाही. आणि त्या पद्धतीनं भगवंताचे तळपाये अरुण संध्या राग. सकाळी सकाळी सूर्य उदयाच्या दिशेकडे बघितलं लाल बुंद दिशा दिसते आणि तशा पद्धतीनं भगवंताचे तळपाये लाल बुंद दिसू लागलेले आहेत. श्री चंद्र क्षय रोगे झाला कष्टी मग राहिला चरणांगुष्टी की दशधावो निदाई बोटी सुरवाडला शशी तो. हो, चंद्र क्षय रोगानं कष्टी झाला आणि तो कृष्ण भगवंताच्या पायाच्या ठिकाणी राहिला म्हणून सांगितलं. कृष्ण भगवंताच्या सगळ्या बोटाईचा आकार अर्ध्या चंद्रासारखा आहे महाराज.
बघा आपण आपले बी पायाचे बोटं बघायचे, नख अर्ध्या चंद्रासारखे दिसतात. त्याला क्षय रोग झाला म्हणून कृष्ण भगवंताच्या पायाच्या ठिकाणी राहिला. का राहिला? जन जन भगवंतापाशी राहिले, जो जो भगवंताकडे गेला आणि त्याचा रोग निघून गेला. म्हणून चंद्राला सुद्धा वाटलं आपल्याला क्षय रोग झालेला आहे, कृष्णाच्या पायापाशी राहावं. आणि पुन्हा दसदा झाला म्हणून सांगितलं. 10 ठिकाणी, हो, उजव्या पायाचे 5 आणि डाव्या पायाचे 5 असे 10 बोट आहेत कृष्ण भगवंताचे. आणि 10 बोटाच्या ठिकाणी 10 ठिकाणी सुद्धा 10 रूप घेऊन तो चंद्र कृष्ण भगवंताच्या पायापाशी राहिला. अशी त्या बोटाची चंद्रासारखी आकृती कृष्ण भगवंताच्या आहे. साधकासी ऊर्ध्व रेखा ऊर्ध्व मार्ग दावी देका, सत्वशील प्रेमळ भाविका ऊर्ध्व संकेत दावितासे. आता भगवंताच्या पायाच्या तळपायाच्या ठिकाणी ऊर्ध्व रेखा आहे. ती साधकाला त्या ठिकाणी ऊर्ध्व रेखेचे सूचित करीत आहे. या ठिकाणी जप करायचा, तप करायचं, अनुष्ठान करायचं आणि वरी गेल्यानंतर मोक्ष प्रत्येकाला भेटणार आहे. जप तप अनुष्ठान योगया केल्यानंतर किंवा भगवंताच्या साधना केल्यानंतर त्या पायाची ऊर्ध्व रेखा आणि त्या ऊर्ध्व रेखेनं संकेत दिलेला आहे, तुला वरी गेल्यानंतर मोक्ष भेटणार आहे. अशा प्रकारची ऊर्ध्व रेखा जी आहे भगवंताच्या तळपायाची, आणि ती रेखा दाखवू लागलेली आहे. विद्यामध्ये झाले जे मस्त, कोणासी नले किती गज उन्मत्त, त्यांसी आकर्षा वया वैकुंठनाथ, क्षमांकुश धरी पदी. क्षमा अंकुश धरी पदी. उन्मत्त जे झाले का गज, होय, जे उन्मत्त झाले का अहंकारानं जे उन्मत्त झालेले आहेत, गजरूपी जे काही उन्मत्त झालेले लोक आहेत ना, आणि गजाला हत्तीला आकळण्यासाठी महाराज अंकुश असतो किंवा त्रिशूळ असतो, आणि त्याच्याशिवाय तो हत्ती आकळत नाही. आणि अहंकाररूपी जो हत्ती आहे त्याला आकळण्यासाठी भगवंताच्या पायाच्या ठिकाणी जे अंकुशाचं चिन्ह आहे का, आणि त्याच्यासाठी ते दाखवलेलं आहे. पद्म का धरिले पायी, पद्मावसे तया ठाई, आणि का ते प्राप्तच नाही, घोर तप आचरता. घोर तप आचरता. भगवंतानं पद्म का धरिलं पायी आणि पद्माक्षी वसे तया ठाई, होय, भगवंताच्या पायाच्या ठिकाणी पद्मय महाराज. ते कशासाठी धरलं? जी काय पद्माक्षी लक्ष्मी आहे का, आणि ती पायाच्या ठिकाणी सदा सर्वदा पायाची सेवा करीत बसलेली आहे. अनेकाने तप करिता पायी आणि ते ठिकाण प्राप्त नाही. अनेकाने किती बी तप करू द्या महाराज, जप करू द्या, कुणाला लक्ष्मीसारखे पाये, होय, किती यावे काकुलती, पाये लक्ष्मीच्या हाती. कुणाच्या हातात पाय नाहीत महाराज, ते पाय फक्त लक्ष्मीच्या हातामध्ये आहेत. आणि ते पाय कसे प्राप्त होतील? फक्त लक्ष्मीला विचारायची कशी तपश्चर्या करायची, आणि तेव्हा ते पाय प्राप्त भगवंताचे होते, नाहीतर होत नाही. म्हणून करता ते पाये जे आहेत ते लक्ष्मीच्या स्वाधीन आहे. पद्म त्याच्यासाठी भगवंता धरलेलं आहे. पद्मजा म्हणजे पद्मिनी म्हणजे लक्ष्मी तिथं आहे, म्हणून करता. अहंकार पर्वत थोर, भक्तासी बाधक जड पार, तो पोडावया वज्र, हरिने पायी धरिले. हरिने पायी धरिले. भक्ताला अहंकार झालेला आहे. अहंकाराचा पर्वत भक्ताच्या हृदयामध्ये निर्माण झालेला आहे, आणि पर्वत फोडण्यासाठी वज्राची गरज आहे महाराज. होय, पर्वत कशानं फुटतो? वज्रानं फुटतो. म्हणून भगवंतानं पायाच्या ठिकाणी वज्र धरलेलं आहे. ज्याला ज्याला अहंकार झालाय का,
आणि त्याचा अहंकार वज्रानं नाहीसा करायचा. भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं किंवा नम्रता धरली, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि तशा पद्धतीनं नम्रता धरली, दर्शन घेतलं की अहंकार जातो महाराज. म्हणून करता भक्ताला ज्याला ज्याला अहंकार होईल का, आणि त्याचा अहंकार रूपी पर्वत फोडण्यासाठी भगवंतानं पायाच्या ठिकाणी वज्र धरलेलं आहे. अशा प्रकारचे 4 चिन्ह आहेत पायाच्या ठिकाणी: पद्म, वज्र, अंकुश आणि ऊर्ध्व रेखा. अशा प्रकारे सांगतात की ते चरण लक्षण जाजवरी विशाल भक्ती ध्वज, भक्त तारावया दक्षज सदा उदित वाट पाहे. सदा उदित वाट पाहे. ते चरण लक्षण जहाज होय, ते चरणाचं लक्षण जहाज आहे महाराज. आणि समुद्र ओलांडून जायचं असेल तर जहाजाची गरज आहे. आईलं तीराहून पहिलं तीराला जहाजामध्ये बसून आपण जातो, आणि तिथं काय दाखविला? ध्वज दाखविला, ध्वज होय. जर आईलं तीराहून पहिलं तीराला जर जायचं असेल तर जहाजामध्ये बसावं लागतं, जहाजामध्ये बसून पलीकडं जावं लागतं. आणि त्याच्यासाठी पाये म्हणजे एक जहाज आहे महाराज. आणि भगवंताच्या पायाचं जाऊन दर्शन घेतलं होय, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचा जो काही संसार आहे का, तो कायमचा नाहीसा होतो. आणि त्याच्यासाठी असणारं जो काय ध्वज आहे का, तो ध्वजाचे चिन्ह दाखवलेलं आहे. जीव शरण येती जड रूपा, त्याचे छेदावया सर्व पाप. चक्रपायी दैदीप्य तेजामूप झळकतासे. तेज अमूप झळकतासे. भगवंतानं पायाच्या ठिकाणी चक्र का धरलं महाराज? अनेक जडजीव महाराज, जडजीव ते भक्त देवाकडे येतात, जडजीव. आणि त्या जडाचा जडवत्वपणा छेदण्यासाठी होय, जडत्वपणा छेदण्यासाठी काय पाहिजे? चक्रच पाहिजे, नाहीतर करवत पाहिजे, नाहीतर कुऱ्हाड पाहिजे महाराज. म्हणून भगवंतानं जीवाचा जडत्वपणा छेदण्यासाठी पायाच्या ठिकाणी चक्र धरलेले. चक्र जेवढं कापतं का महाराज लवकर, तेवढं काहीच कापत नाही. आता ते चक्र मशीन निघाली आहे. झाडाला लावसर तर झाड खाली पुढतं महाराज, लावूस तर बटन दाबलं की लावायची झाडाला, कर्र कट खाला केवढं झाड करते. आणि तशा पद्धतीनं जडजीव भगवंताकडे येऊ लागलेत. त्याचा जडत्व छेदण्यासाठी भगवंतानं पायाच्या ठिकाणी चक्र धरलेलं आहे. प्रभाते दिसती विमल, गावघोटी त्रिकोण स्वज्वळ. इंद्रनीळ मणी सुडाळ, परी उपमे पुरेना. परी उपमे पुरेना. भगवंताचे प्रपत स्वज्वळ दिसू लागले. पाय भगवंताचे कसे? स्वज्वळ म्हणजे निर्मळ. आता पंजे संपले बरं का, पंजाच्या वरी आला की घोटा आहे महाराज. घोटा कसा? सुदरड दिसू लागलाय, सुनीळ दिसू लागलाय, निळ्या रंगाचा घोटा दिसतो महाराज. कितीही माणूस गोरा असला, किती गोरा असू द्या, पण घोटा थोडा काळा दिसतो महाराज होय. आपण आपला तपासायचा, तर गोऱ्या माणसानं तपासा, आता काळ्याचा तर काळाच राहणार की, त्याचा तर विचारच नाही का. गोऱ्या माणसाचा सुद्धा घोटा जो असतो ना, सुनीळ मण्यासारखा सुनीळ मळे असतात महाराज. आणि त्या मण्यासारखा घोटा भगवंताचा सुनीळ दिसू लागलेला आहे. अशा प्रकारे तळवे रक्त विराजती, की बहुश्रमली सरस्वती. म्हणून घ्यावया विश्रांती, तळवा राहिली हरीच्या. तळवा राहिली हरीच्या होय. बहुत श्रमली सरस्वती, म्हणून विश्रांती घेवाया हरीच्या तळवा राहिली होय. सरस्वती श्रमली महाराज. का श्रमली हो सरस्वती? अनेक जगाचं पाप नाहीस करून करून श्रमली. माणूस कोणतंही काम करीत असताना श्रमत होय.
कोणतंही काम करताना श्रमतो का नाही? प्रत्येकजण श्रमतो. मग ती सरस्वती सुद्धा श्रमली, थकली, आणि थकल्यानंतर कुठंतरी विश्रांतीला माणूस थांबतो. आणि तशा पद्धतीने कुठेही थांबण्यापेक्षा देवाच्या पायापाशी थांबलेलं चांगलं म्हणली. म्हणून ती सरस्वती भगवंताच्या पायापाशी येऊन थांबलेली आहे आणि विश्रांती घेऊ लागलेली आहे. विश्वाची पापे किती हरावी, वा. म्हणून श्रमली जान्हवी. शुभ्र वाकी रूप झाली बरवी, म्हणून सत्कवी कवी वर्णिती हो. म्हणून सतकवी वर्णिती हो. आता जान्हवी आता घोट्याच्या आणि पोटरीच्या घोट्याच्या वरच्या भागाला वाकी, बरोबर आहे? वाकीचं काय नाही, वाकी म्हणून जान्हवी. घोट्याच्या वरी महाराज चैन असतात इथं, अनेक पैंजण असतात इथं. या ठिकाणी वाकी म्हणून राहिली. जगाचे पाप किती हरावेत, पाप हारून ती सुद्धा थकली. आणि ती जान्हवी या मनगटाच्या घोट्याच्यावरून मनगट आहे पायाचं, आणि त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेली आहे. अशा प्रकारे कालिंदी कृतांताची भगिनी, वा. आयसे बोलिले सर्व जनी. तो अपवाद चुकवावया लागुनी, मांड्या जा सुनील झाली ती. हो, कालिंदी ही यमाची बहीण आहे महाराज. माणसानं चांगल्या माणसाचं भाऊ अगर बहीण आहे, चांगल्या माणसाचं. रावणाची बहीण आणि रावणाचा भाऊ, दुर्योधनाची बहीण आणि दुर्योधनाचा भाऊ होय. दुर्योधनाची बहीण आणि दुर्योधनाचा भाऊ म्हणलं की कलंक होय. रावणाची बहीण रावणाचा भाऊ म्हणलं की कलंक होय. कंसाचा भाऊ आणि कंसाची बहीण म्हणलं की कलंक. आणि तशा पद्धतीनं आता यम जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. यमाची बहीण आहे महाराज कालिंदी होय. तो काय चांगला आहे का यम? प्रत्येकाला खातोच ना तो, प्रत्येक जीवाला तो खातो. त्याच्याकडे नका बघू, माझ्याकडे बघा. त्याच्याकडे कशाला बघायचे? तुम्ही आणि तसंच आहे बघा या कलियुगामध्ये. चांगलेकडे लोक कवा बघत नाही, वाईट आलं चांगलं सोडते तर वाईटाकडे बघत आहेत. त्याच्याकडे काय ते मस्त येऊन ऐकायला लागलं इथं. कालिंदी हे यमाची बहीण आहे महाराज. मग तो जग अपवाद होता, जगाचा अपवाद होता. जगा म्हणत होते नग ह्या कालिंदीकडे जायचं का? त्या यमाची भाऊ आहे, हिच्यामध्ये जर आपण स्नान करायला गेलं तर ते भावासारखे आपल्याला बी खाऊन टाकेल.